एक सांगत होते की MPSCचे जे मुलं तर ते यांच्यासोबत संवाद साधत होते. म्हणजे असं की त्यांना पांडुरंग भेटला की बरेच वर्ष मुलं प्रिपरेशन करतात आणि ते क्लिअर होत नाही, त्यांचं वय वाढत जातं. तर ते अशा प्रकारे त्यांच्यासोबत भावना शेअर करत होते की जसं साक्षात पांडुरंग त्यांचा भेटलेला आहे. तर तो संवाद काय होता दादा? चांगला संदेश द्यायचे. आणि आजचे जे एक अधिकारी आहेत तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्याबद्दलचा एक काहीतरी लेख त्या पोस्टरवरती लिहिलेला बघितला मी. तर त्याचा काय अर्थ आहे नेमका? तुम्ही एकदा ते पोस्टर दाखवाल का? आजपर्यंत आपण विठ्ठलाला व्हिडिओमध्ये बघितलंय, आपण फोटोमध्ये बघितलंय, टी व्हीत बघितलंय, पिक्चरमध्ये बघितलंय, पण प्रत्यक्ष आपल्या शेजारी जेव्हा विठ्ठल येतो त्यावेळी. तर मित्रांनो, आता मी सध्या एका विठ्ठलासोबत आहे, जो मी वारीमध्ये चालत असताना मला त्यांनी रस्त्यात लिफ्ट दिली आणि त्यांच्यासोबत मी प्रवास करताना त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या. त्या खरंच एवढं रिलेट झाल्या ना की असं वाटतं साक्षात पांडुरंग माझ्यासोबत बोलतोय. तर खूप छान आमचा संवाद झाला, तो मी तुम्हाला पण ऐकवतो की त्यांची एक खूप अशी रिलेटेबल स्टोरी आहे, ते तुम्हाला सांगतील. दादा माऊली नमस्कार. साक्षात आज खरंच पांडुरंगाच्या रूपामध्ये मला तुमचं दर्शन झालं. तर तुम्ही आपण ज्यावेळेस प्रवास करत होता काही गोष्टी सांगितल्या, त्या आपण लोकांपर्यंत पण पोहोचवाव्या अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही काय सांगताल जनतेला? नमस्कार, माझं नाव सागर रमेश आंबेकर आहे. मी ॲक्च्युली कोकणातला आहे आणि सध्या मी पुण्यामध्ये राहतो. तुम्हाला सांगण्याचा एक मुद्दा असा की मी एकदा पंढरपूरला गेलो होतो आणि वाटेमध्ये मला एक मुलगी भेटली पार्किंगमध्ये पंढरपूरच्या, आणि ती तिथं रडत होती. ॲक्च्युली त्यांच्या गाडीचा झाला होता ॲक्सिडेंट आणि त्याच्यामध्ये होते तिचे बाबा. तर इतकं जवळ येऊन तिच्या बाबांना मंदिरामध्ये जाता नाही आलं. मग ती रडत होती की मी इतकं वयस्कर बाबाने घेऊन आले तर आणि विठ्ठलाचं दर्शन होत नाही. मग मला तिथे एक आयडिया सुचली. बेसिकली मी मेकअप आर्टिस्ट आहे, तर मग अशी आयडिया सुचली की आपण वारीमध्येच काही लोकांना आपण दर्शन देऊया. आजपर्यंत आपण विठ्ठलाला व्हिडिओमध्ये बघितलं आहे, आपण फोटोमध्ये बघितलं आहे, टी व्हीत बघितलं आहे, पिक्चरमध्ये बघितलं आहे, पण प्रत्यक्ष आपल्या शेजारी जेव्हा विठ्ठल येतो त्यावेळी लोक जी व्यक्त होतात किंवा लोकांना जे वाटतं ते अतिशय म्हणजे अप्रतिम होतं. तिथपासून मी हा रूप घेतो वारीमध्ये. हे माझं 3रं वर्ष आहे. त्यामुळे मला छान वाटतं लोकांशी कम्युनिकेट करायला, आणि लोकांनासुद्धा असा विठ्ठल दिसल्यानंतर छान वाटतं की हां, आता पंढरपूरला जायची गरज नाही, आपल्याला विठ्ठल वाटेतच मिळालं. धन्यवाद. आणि तुम्ही एक सांगत होते की MPSCचे जे मुलं आहेत त्या दिवशी दगडूशेठजवळ हे आले होते आणि त्या ठिकाणी काही MPSCचे सुद्धा मुलं होते. तर ते यांच्यासोबत संवाद साधत होते. म्हणजे असं की त्यांना पांडुरंग भेटला की बरेच वर्ष मुलं प्रिपरेशन करतात आणि ते क्लिअर होत नाही, त्यांचं वय वाढत जातं. तर ते अशा प्रकारे त्यांच्यासोबत भावना शेअर करत होते की जसं साक्षात पांडुरंग त्यांचा भेटलेला आहे. तर तो संवाद काय होता दादा नेमका? मी तिथे MPSCच्या मुलांसोबत होतो. तिथं काहींचे आईबाबासुद्धा भेटले आणि काही मुलंसुद्धा भेटले. तर आईबाबा म्हणतात की आमचा मुलगा कधी पास होणार, आम्ही वाट बघतोय, तो कधी एकदा कुठे कामाला लागतो आणि घरी पैसे कमवून आणतो. कारण की MPSCची मॅक्झिमम मुलांची वय 30 क्रॉस आहेत, 32 क्रॉस आहेत. तर त्याचं टेन्शन आईबाबा नाही, आणि मुलंसुद्धा तेच म्हणतात की आम्ही कधी पास होऊ आणि पैसे कमवू. घरचे वाट बघतात की कधी एकदा सेटल होते मुलगा. तर हे मला तिथं लागलं आणि मी विठ्ठला चरणी गाणं एकच गाईन की लवकर आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना पास करून द्या आणि कामाला लागून दे, घरचे वाट बघतायत. खरंच धन्यवाद. आणि रस्त्यात दादा, आता आपण ज्यावेळी तुमच्यासोबत मी प्रवास करत होतो ठिकठिकाणी लोक थांबवायचे आणि त्यांच्या पाया पडायचे. दादा, लोक तुमच्यात साक्षात पांडुरंग बघतायत, ही काय भावना आहे तुमची? माझी भावना की लोक माझ्यात विठ्ठल बघतात. माझ्यातला मी जो आहे ते विसरलेत आणि जो अवतार घेतलाय तो असा लगेच दिसल्यानंतर लोक जी व्यक्त होत आहेत ते तो खरा भक्तिभाव आहे लोकांचा, बरं का. म्हणजे आपण आता सध्या समाजामध्ये लोक खूप व्हायलंट होत आहेत ते दिसतात, पण आता वारीमध्ये जी लोकांची मन शांत झाली आहेत आणि असं रूप दिसल्यानंतर मला जे लोकांचं रूप दिसतंय ते खरंच भक्तिमय आहे. आणि प्रत्येकाने वारी करावी. तुम्हाला वारीचा अनुभव हा प्रत्येकाचा वेगळा आहे, पण एक तुम्हाला कळेल की सगळेजण विठ्ठलासाठी, तुकाराम महाराजांसाठी इथं आलेले आहेत, आणि त्यांचा स्वभाव तुम्हाला कळेल की हां, लोक अजूनही माणुसकी गेलेली नाही आहे, बरं का. मी तुम्हाला बघितलं की ज्यावेळी तुम्ही स्कूटीवर येत होते तुमच्या हातामध्ये एक पोस्टर होतं, ज्यावरती
म्हणजे त्या काळातले जे तुकाराम महाराज लोकप्रबोधनाचं काम करायचे, लोकांना चांगला संदेश द्यायचे, आणि आजचे जे एक अधिकारी आहेत तुकाराम मुंडे साहेब, Yes. त्यांच्याबद्दलचा एक काहीतरी लेख त्या पोस्टरवरती लिहिलेला बघितला मी. तर त्याचा काय अर्थ आहे नेमका, तुम्ही एकदा ते पोस्टर दाखवाल का? Yes. हा पहिला पोस्टर आहे तुकाराम मुंडेंच्या बाबतीत. तुकोबांचे प्रबोधना, मुंडेंचे प्रशासन, दोघेही आहेत समाज परिवर्तनाचे आसन. Yes. काय अर्थ आहे दादा नेमका इथे? तुम्हाला दुसरा दाखवतो अजून. तुकोबांचे अभंग आणि मुंडेंचे आदेश, दोघांचाही एकच ध्यास, स्वच्छ आणि सुंदर देश. अजून दोन आहेत. नामात भक्ती, कामात शक्ती, तुकाराम नावाच्या दोन वेगळ्या व्यक्ती. अजून जेव्हा तुकोबांची नीती आणि मुंडेंची प्रचिती एकत्र येते तेव्हाच प्रगतीची दारे उघडतात. हे सगळं करण्याचं कारण एकच आहे की तुकाराम तेव्हा सुद्धा दुष्ट लोकांना मान्य नव्हता, आणि आत्ताचा तुका तो सुद्धा म्हणजे आपले तुकाराम मुंडे साहेब जे आहेत ते सुद्धा बऱ्याच दुष्ट लोकांना मान्य नाही आहेत. का तर त्यांना चोऱ्यामाऱ्या करता येत नाही. तर त्यांनी उचललेलं जे पाऊल आहे दुधाविषयी किंवा दुधाविषयी जे काही दुसरे प्रोडक्ट येतात त्याच्याविषयी त्यांनी जे भेसळवरती जे त्यांनी कारवाई केलेली आहे, त्याला मी इन्स्पायर होऊन मी हे सगळं केलं की खरंच परत वेळ आली आहे तुकारामांची आपलं कलियुग चालवायला. कलियुग वाढत चाललंय आणि अशा खूप तुकारामांची गरज आहे. सध्या एक करून टाकतोय काम, पण अजून आपल्याला गरज आहे खूप तुकारामांची. चालेल माऊली, खूप छान वाटलंय तुमच्यासोबत भेटून, तुमच्यासोबत बोलून. खूप छान एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केलेत, आणि आय होप की लोकांना तुमचा जो संदेश आहे, तुमच्या ज्या भावना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोक त्याला नक्की फॉलो करतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी.